नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे पाचनेचा कलाडगड करण्यासाठी. तर इकडं अजूनपर्यंत मला वाटतं कोणीच आलेलं नाही आहे. तर आपण चाललो पहिल्यांदाच. आम्हाला काही रस्ता वगैरे काही माहीत नाही, परंतु वरती हा रस्ता आहे आपल्याला दिसतोय, त्या मार्गाने आपण जात आहोत. काय नाही, ओके. आता आम्ही इथं थोडंसं वर आलो आहे. वर आल्याच्या नंतर आता इथं आपल्याला काही व्हिडिओमध्ये दिसत असतील सिंदूर लावलेले काही दगड दिसतात आणि वरती पायऱ्या पण आपल्याला दिसतात. कलाडगडचा पायथा आहे, कारण इथं पायऱ्या पण आहेत आणि दगडांना सिंदूर पण लावलेला आहे. आणि इथूनच कलाडगड वरती जाण्यासाठी कदाचित रस्ता असावा. आता पुढं गेल्यावरच आपल्याला समजेल का रस्ता कसा आहे आणि कुठून आहे. चला तर मग. मला तोच प्रश्न पडला, पण ॲक्च्युली आहे ना, हे देव नंतर झालं. पहिले तिकडं पायऱ्या होत्या. हा मित्रांनो, सुरुवातीलाच आम्हाला अवघड टप्पा लागलेला आहे. बघूयात आता वरती इथे कशा प्रकारे जाता येतंय. इथे एक पायऱ्याचा पायरीला का, इथे एक पायऱ्याचा, इथे एक पायऱ्याचा, तिला काय इथं धरायचा. हां, इथून जायचं. इथून हळूच रे, हळूच ये. थांबा मित्रांनो, माझ्यासोबत आपण ह्या व्हिडिओमध्ये बघत आहात हा आहे त्रिदेव आणि त्याच्या पाठीमागे आहे गोट्या. आम्ही तिघंजण आज ह्या कलाडगड करण्यासाठी आलोय. गवत किती वाढलेलं तुम्ही बघू शकता मित्रांनो, आणि अक्षरशः वाटाला आता वाट शेवाळलेली आहे आणि वाट दिसत पण नाही मित्रांनो. खालचा नजारा तुम्ही बघू शकता. हे बघा किती गवत वाढलेलं आहे मित्रांनो. ह्या गवतातून आपल्याला वाट काढत जायचं आहे. आणि हे पहा, हा खडक बघा किती शेवाळलेला आहे. थोडीशी अवघड वाट आहे मित्रांनो कलाडगडला, कारण रोडलेली वाट नाही आहे. थोडंसं येताना ना जपून यावं. आणि हे अक्षरशः पाय सटकायला लागलेत. इथं पुढं आपल्याला वाट दिसते मित्रांनो. काय काय ठिकाणी आपल्याला व्यवस्थित वाट दिसते आणि काय काय ठिकाणी पूर्ण गवत आहे मित्रांनो. आणि ह्या गड्याने ते डायरेक्ट कपडेच काढून टाकलेत, कारण वर चढायला एवढं गरम होऊ राहिलं मित्रांनो. पावसाच्या छोटे छोटे थेंब पडू राहिलेत, वातावरण थंड आहे तरी गरम झालंय मित्रांनो. जसं जसं आम्ही वरती चाललोय तसे आपल्याला या ठिकाणी आता वाट थोडीशी दिसू राहिली मित्रांनो. काय काय ठिकाणी वाट दिसते आणि काय काय ठिकाणी काय दिसत नाही मित्रांनो. कारण आम्ही ह्या पावसाळ्यातला आम्ही ह्या गडावरती येणारे पहिलेच आहोत. हा खाली नजारा बघा, धुकं बघा. त्रिदेवन गोट्या इथं बसलाय मस्तपैकी हवेत, मस्तपैकी हवेचा आनंद घेत आहेत ते. थोडासा आराम केल्यानंतर आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. आणि या ठिकाणी आपल्याला पुढं गेल्यावरती ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसल्या, अगदी 1-1 फुटाच्या पायऱ्या आहेत. इथं वरतीत ना होल मारलेले आहेत बघा, फायरिंग घेतल्यासारखं. म्हणजे मित्रांनो, पूर्वी हा रस्ता होता ह्या गडावरती चढण्यासाठी, परंतु मधल्या काळामध्ये इंग्रजकालीन याच्यामध्ये हा रस्ता तोडण्यात आलेला आहे. याचे ह्या काही खुणा आपल्याला दिसतात मित्रांनो.
अशा प्रकारे मित्रांनो आम्ही गडावरती पोचलो आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे देवस्थान आहे. या ठिकाणी आपल्याला नागदेवतेची मूर्ती दिसते आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आपल्याला श्री भैरवनाथाची मूर्ती दिसते. मित्रांनो हाही एक भैरवगडच आहे इथल्या स्थानिक लोकांचा. मित्रांनो कलाडगडवरचा नजारा बघा, एकदम मनाला सुखावणारा हा नजारा आहे. मित्रांनो पूर्णपणे धुक्याची चादर पसरलेली आहे. भर पावसाळ्यात आम्ही ह्या गडावरती आलेलो आहे. मित्रांनो दर्शन घेतल्यावरती आम्ही थोडंसं पुढं जायला निघालो आणि गोट्या म्हणतो चला बरं पुढं जाऊन येऊ आपण, काय आहे नेमकी. पुढं गेलो तर पूर्ण धुकं होतं. हा तुम्ही बघू शकता पूर्ण धुकं पसरलेलं आहे आणि आम्ही चाललो आहे पुढं. बघूयात काय आहे पुढं तर काही रस्ता आम्हाला दिसत नाही, पण मग बघू म्हणलं काय आहे पुढं जाऊन. पुढं काहीच दिसत नव्हतं मित्रांनो, त्याच्यामुळं मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. मित्रांनो परतीचा प्रवास हा खूप मजेशीर आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता परतीच्या प्रवासाला आम्हाला सुरुवात झाली. त्रिदेव आणि गोट्या हे उतरत आहेत. बघा कशा प्रकारे उतरतात. अतिशय निसरडी, अतिशय शेवाळलेली वाट आहे. अशा प्रकारे आम्ही मित्रांनो खाली आलो आहे. गोट्याला म्हणलं आपले स्प्लेंडर काढ, पाऊस पण चालू आहे. गोट्याने स्प्लेंडर घेतली आणि आता आम्ही घरी जाणार आहे. घरी गेल्यावरती फुल चुलीपाशी बसणार आहे आणि मस्त गरमागरम चहा पिणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.